तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मॅचिंग न ब्लाऊज घालता तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कोणतं ब्लाऊज चाललं जाईल. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, व्हिडिओला स्किप करू नका. नमस्कार मंडळी, तर तुम्ही कसे आहेत? आय होप तुम्ही सर्व ग्रेटेस्ट आहात. तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत जाईल. तर जास्त बडबड न करता त्याला सुरू करूया व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट साडी आहे गुलाबी साडी. गुलाबी साडी ही तुमच्या साडी कलेक्शनमध्ये गुलाबी साडी असेलच. ज्या महिलांच्या फेवरेट असतेच गुलाबी कलर. तर गुलाबी कलरच्या काटापदराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फॅब्रिकच्या साड्यावर कोणतं चाललं जाईल कलर? तर निळा कलर, ग्रीन कलर रंगाच्या साडीवर निळा आणि हिरव्या रंगाचं तुम्ही वेअर कराल तर तुमचा हा लुक हा रॉयल लुक येईल आणि नवीन ट्रेडिशनल लुकवर तुम्ही नक्कीच निळ्या रंगाचा आणि हिरव्या रंगाचा ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता. पिवळ्या रंगाचा ब्लाऊज पण अति उठून दिसते आणि पिवळ्या कलरचा आणि गुलाबी रंगाचं कॉम्बिनेशन हा वेगळंच कॉम्बिनेशन आहे. तर तुम्ही करून बघा आणि छान लुक येते. आणि तुम्हाला असं राखाडी आणि चंदेरी रंगाचा पण ब्लाऊज तुम्ही गुलाबी रंगावर नक्कीच वेअर करू शकता आणि छान दिसते. आणि हे जांभळी साडी. जांभळी साडी ही तुम्ही तुमच्या काटापदराच्या साडीमध्ये जांभळी रंगाची साडी नसेल तर तुम्ही जांभळ्या रंगाची साडी नक्कीच घेऊ शकता. सोनेरी आणि पिवळ्या रंगाचा ब्लाऊज हे आलिशान लुक येते आणि खूप ट्रेडिशनल लुक येते. तुम्ही जांभळ्या कलरच्या साडीवर नक्कीच सोनेरी आणि येलो कलरचा ब्लाऊज नक्कीच वेअर करा. जांभळ्या कलरच्या साडीवर हिरव्या आणि नीलमणीचा ब्लाऊज तुम्ही वेअर कराल तर तो लुक हा फ्रेश लुक येते. तर नक्कीच तुम्ही हे ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता. आणि तुम्ही जांभळ्या रंगाच्या साडीवर पांढऱ्या आणि क्रीम कलरचा ब्लाऊज पण नक्कीच वेअर करा आणि खूप उठून दिसते आणि ते कलर पण चाललं जाते कॉन्ट्रास्टमध्ये आणि नवीन लुक येते. नेक्स्ट आहे हिरवी साडी. हिरवी साडी ही सौभाग्याचा प्रतीक मानलं जाते. हिरवी साडी म्हणजे सुवासिनीचा कलर मानला जाते. हिरवी साडी ही बेबी शॉवरमध्ये पण नेसली जाते. मान असतात हिरव्या रंगाच्या साडीचा आणि हिरव्या रंगाच्या साडीवर खूप सारे कलर मॅच होतात आणि वेअर पण करू शकता. जांभळ्या रंगाचं पण ब्लाऊज वेअर करू शकता, लाल कलरचं पण ब्लाऊज वेअर करू शकता आणि गुलाबी पिवळ्या रंगाचं तुम्ही ब्लाऊज वेअर कराल तर हा लुक आणखी उठून दिसेल आणि हिरव्या कलरच्या साडीवर हा कॉन्ट्रास्ट चालला जातो. साऊथ इंडियन लुक द्यायचा असेल तर तुम्ही गोल्डन सिल्वर कलरचा पण ब्लाऊज वेअर करू शकता आणि तो ट्रेडिशनलमध्ये पण जाते आणि साऊथ इंडियन पण लुकमध्ये जाते. तर नक्कीच तुम्ही असा मिसमॅच करून पण हिरव्या कलरच्या साडीवर नक्कीच वेअर करू शकता आणि छान दिसते. आणि छान असा गोल्डन ज्वेलरी पण वेअर करा आणि साऊथ इंडियन लुकमध्ये साऊथ ज्वेलरी वेअर करा. आणि तुम्हाला ट्रेडिशनल लुक करायचं असेल तुम्ही महाराष्ट्रीयन ज्वेलरी पण नक्कीच वेअर करू शकता आणि छान दिसते. 4 चौघामध्ये नक्कीच उठून दिसाल तुम्ही. नेक्स्ट आहे पिवळी साडी. पिवळी साडीवर पिवळा हा लाईट असा कलर आहे की याच्यावर डार्क कलरचा ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता आणि डार्क कलरचा कॉन्ट्रास्ट चाललं जाते. तर डार्क कलर कोणता? तर ब्लॅक कलर, रेड कलर, निळा कलर, लाल आणि पिवळ्या कलरचा हळद आणि कुंकूचं कॉम्बिनेशन कसं आहे तसं चाललं जाते. म्हणजे पिवळ्या कलरची साडी म्हणजे हळद आणि लाल कलरचा म्हणजे कुंकू. तर अशा कॉम्बिनेशनमध्ये छान चालते. आणि तुम्ही पिवळ्या कलरच्या साडीवर हळदी फंक्शनमध्ये नक्कीच वेअर करायचं तर तुम्ही रेड कलरचे पण ब्लाऊज वेअर करा, ग्रीन कलरचा ब्लाऊज वेअर करा. ग्रीन कलरचा पण ब्लाऊज नक्कीच उत्तम आहे कारण आपण हळदी फंक्शनमध्ये ग्रीन कलरचं बँगल्स वेअर करतो. आपण हिरव्या कलरचा बँगल्स वेअर करतात तर त्याच्यावर तुम्ही ग्रीन कलरचा ब्लाऊज वेअर कराल तर खूप सुंदर दिसते आणि खूप वेगळा म्हणजे मॅच करून तुम्ही वेअर कराल तर तुमचा लुक हा 4 चौघामध्ये उठून दिसेल. तर नक्कीच तुम्ही पिवळीवर ग्रीन कलरचा ब्लाऊज वेअर करू शकता. आणि रेड कलर. नेक्स्ट आहे निळी साडी. निळी साडी ही डार्क कलरची साडी आहे. तर या डार्क कलरच्या साडी मी तुम्हाला सिम्पली सांगते की डार्क कलरची साडी असेल तर तुम्ही लाईट कलरचे ब्लाऊज वेअर करा आणि लाईट कलरची साडी असेल तर तुम्ही डार्क कलरचे ब्लाऊज वेअर करा. म्हणजे असं मिसमॅच करून तुम्ही ब्लाऊज वेअर कराल तर तुमचा कॉन्ट्रास्ट हा अतिउत्तम दिसेल आणि 4 चौकामध्ये नक्कीच उठून दिसाल. आपल्या साडीवर लाईट कलर म्हणजे येलो कलर, व्हाईट कलर, डार्क कलर आहे तो चालला जाते. काळा असा ब्लाऊज आहे की सर्व कलरच्या साडीवर चाललं जाईल असं ब्लाऊज आहे. तर तुम्ही काळ्या कलरचा पण ब्लाऊज वेअर करू शकता. निळ्या कलरच्या साडीवर तुम्ही लाईट पिंक कलर, आणखी पर्पल कलर वगैरे, लाईट पर्पल कलर, आकाशी कलर असं कलरचे ब्लाऊज नक्कीच वेअर करा आणि खूप सुंदर दिसते निळ्या कलरच्या साडीवर आणि कॉन्ट्रास्ट म्हणून उत्तम दिसते. गोल्डन कलरचं पण ब्लाऊज छान दिसते आणि सिल्वर कलरचा. तर अशा प्रकारच्या ब्लाऊज तुम्ही नक्कीच वेअर करा. निळ्या कलरच्या साडीवर छान दिसते. हे लाल कलरची साडी. लाल कलरची साडी ही खूप सुंदर कलर आहे आणि लाल कलर हा नवीन ब्राईड असेल तर त्यांच्याकडे लाल कलर असणं गरजेचं आहे कारण तुम्ही
नवीन ब्राईट आहे तर चार चौघामध्ये उठून दिसालच लाल कलरमध्ये. लाल कलर आपण वेअर केले, लाल कलरची साडी वेअर केली तर आपला फेस हा थोडा फेर दिसते आणि छान दिसते. तर सर्व महिलांकडे लाल कलरची साडी नसेल तर तुमच्या साडी कलेक्शनमध्ये लाल कलरची साडी हवी, कोणती असो, बनारसी, काठापदराची, तर तुमच्याकडे असली पाहिजे. ते लाल कलरची साडीवर कोणतं वेअर करा. तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज, तर येलो कलरचं, हिरव्या कलरचं पण कॉन्ट्रास्ट चाललं जाते चांगलं. ब्लॅक कलरचं पण, ब्लॅक आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन हा खूप आधीपासून सुरू आहे, तर तुम्ही असं कॉन्ट्रास्ट करू शकता. गोल्डन कलर पण छान दिसते. तर सर्व प्रकारच्या कलरचं लाल कलरचं ब्लाऊज तुम्ही वेअर करू शकता आणि मिस मॅच म्हणून तुम्ही वेअर करा, नक्कीच छान दिसते. मरून कलरची साडी, मरून कलरची साडी. आता हा थोडा डार्क कलर आहे, म्हणजे लालमधून थोडासा ब्लॅक थोडंसं मिसमॅच करा तर तुमच्या मरून कलर होऊन जाईल. तर अशा कलरची साडी तुमच्याकडे असली पाहिजे. मरून कलरची साडी ही लग्नसरामध्ये आणि सगाईमध्ये वेअर करतातच. नाईट फंक्शनमध्ये तर अवॉइड आहे. डेमध्ये नक्कीच जास्त करून महिला ही वेअर करतातच आणि ते काठापदरामध्ये. तर मरून कलरच्या साडीवर तुम्ही येलो कलरचं पण ब्लाऊज छान दिसते आणि ऑफ व्हाईट पण कलरचं ब्लाऊज तुम्ही नक्कीच वेअर करू शकता आणि ब्लॅक कलरचं पण ब्लाऊज चाललं जाते मरून कलरच्या साडी. तुम्ही सोनेरी पण ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता, खूप सुंदर दिसते. या कलरमध्ये साडी तुम्ही वेअर कराल तर छान दिसते. एवढ्या साड्यावर कलरच्या साड्यावर तुम्ही अशा प्रकारचे ब्लाऊज, तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वेअर करा तर नक्कीच तुम्ही चार चौघामध्ये नक्कीच उठून दिसाल. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझा व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल. आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघत असाल पण माझ्या चॅनलला सबस्क्राईबच नाही करत, प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन विषय असो. तोपर्यंत धन्यवाद.